धैर्यांना सगळं सांगून टाकू का? मी तुला सांगितलं होतं ना, धैर्यांना काही कळता कामा नाही म्हणून. मग आता भोग तुझ्या कर्माची फळ. टडॅंग! गरमागरम चाय फॉर माय ब्युटिफुल वाईफ. धैर्य आहोत तुम्ही. चल आधी चहा घे आणि आवर लवकर. हे बघ, आजचा सगळा दिवस ना मस्तपैकी प्लॅन केलाय मी. सगळ्यात आधी आपण जायचं अंबाबाईच्या मंदिरात, अंबाबाईचं दर्शन घ्यायचं. त्यानंतर एका रेस्टॉरंटमध्ये खास आपल्यासाठी लंचसाठी टेबल बुक केले, मग तिथं जायचं. लंच झालं की तुझ्यासाठी एक खास सरप्राईज प्लॅन केलंय. त्यानंतर मग आपण एक काम करू, रात्री पण बाहेरच जेऊयात. त्यानंतर मग घरी यायचं. काय? चला आधी चहा पिऊन घ्या लवकर. धैर्य ते बस गप्पा नंतर, आधी चहा पिऊन घे. अहो, मला माहितीये कालच्या त्या स्वप्नामुळे ना माझ्या बायकोची रात्र लय वाईट गेली, आणि म्हणूनच मी आजचा दिवस ना एकदम आनंदाचा बनवायचं ठरवले. काय? सगळ्यात आधी मला हिरानं पप्पांना कुठं ठेवलंय हे हुडकून काढायला लागणार आहे. खरं धैर्यांना कसं सांगू मी? हो हॅलो, काय लक्ष कुठं आहे? नवऱ्यानं एवढ्या सकाळी सकाळी गरमागरम चहा बनवून आणलाय, तो घे की. आणि आता मी चाललोय खाली आपल्यासाठी ब्रेकफास्ट बनवायला. सो लगेच आवरायचं आणि खाली यायचं. काय? 5 मिनिटात. काय करू मी? धैर्यांना सांगायचं म्हटलं तरी कसं सांगू? काही तारा म्हणायचे, परवापर्यंत ज्या दामिनी मॅडमना वंस घरात नको होत्या, काल त्यांना फोन म्हणून ढीगभर आयर देऊन गेलेत. देव हायच ना तू? अरे बघ की माझ्याकडं. का माझीच परीक्षा बघायला लागलाय जा? सगळं सुख त्या वंसाच्या नशिबात आणि माझ्या नशिबात वाज झालंय गरिबीचं जीवन. नको झालंय मला. दीपे, तुला तुझं हुशार डोकं लावायलाच पाहिजे. काय दामिनी मॅडमने हे लग्न मान्य केलंय म्हटल्यावर त्यांना आपल्या मदतीची काहीच गरज नाही पडणार. आता मदत नाही म्हटल्यावर पैसे पण नाही मिळणार. नाही नाही, मला नाही गरिबीत राहायचं. काय पण करून श्रीमंत झालंच पाहिजे. झालं की नाही तुझं झाडून? तसंच पडलं की समजा. लवकर आवर, लई काम पडल्यात. काय करू आता? ह्यासने तर का नाही दमच निघत नाही. काय करू? आई आय मला काहीतरी होत. दीपा, दीपा, अगं केतन, केतन लवकर ये. ही दीपा, दीपा, ए अगं काय झालं? हिला काय झालं? केतन जा पाणी घेऊन ये जा आधी. ए दीपा, हा ए दीपा उठ की. अगं ए बाई काय झालं तुला? आई मागो मागो. हा हा दीपे, ए दीपे, दीपे. मगाशी ते नीट होती की अचानक काय झालं हिला? काय होतंय? ए उठ 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 उठ. काय झालं? ये जागेव जागेव जागेव. हा इकडे शांत शांत शांत. काय होतंय? ठीक आहे? हा. काय होतंय? बरं वाटतंय का जरा? हा चल चल आत चल आत चल. सावकाश 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 सावकाश. ये ये.
व्हेरी गुड. वेलकम 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 मिसेस साबी मुजुमदार. वेलकम टू धैर्यच किचन. प्लीज हॅव अ सीट. साबी चल की लवकर निघायचंय आपल्याला. चल 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 बस. तर आजचा स्पेशल मेनू धैर्य मुजुमदारनं खास त्याच्या लाडक्या बायकोसाठी तिचा आवडता शिरा बनवलाय. धैर्य अहो काय गरज होती एवढं करायची? अहो मी केलं असतं की. मी साबी अगं आपल्याला लवकर निघायचंय ना. आणि तसं पण रोज तू लवकर उठून माझ्यासाठी आवरतेस की सगळं. आज मी केलं एवढं काय त्याच्यात. बर चल पटकन आता खा आणि मला सांग कसं झालंय. कसं झालंय? चल 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 खा पटपट लवकर. मला लवकरात लवकर निघायला हवं. वेळ कमी आहे. बरं आता एकटीच खाणार आहेस काय? मला पण बरं की. बरं आता घे खा पटपट. किती प्रेमानं करतायत सगळे धैर्य. धैर्यांना कसं सांगू मी? त्या आगीचं प्रकरण आहे ना, त्याची पोलीस कंप्लेंट करणार आहे आम्ही. आग? कसली आग? भास्कर अरे ऑफिसचा विषय आहे ना तो इथं काढायची काही गरज नाही. पार्सल. सावी जरा बघतेस काय? साबी मुजुमदार आपण. हा मीच. पार्सल. मला कुणी पार्सल पाठवलं असेल? प्रिय सावी, तुझ्यासाठी ना एक छोटस सरप्राईज आहे. लगेच उघड. दिलेला वेळ संपत आलाय. लवकरात लवकर काय ते ठरव, नाहीतर तुझ्या बापाची अशीच अवस्था असेल. आणि हो, धैर्यांना सांगायचा जराही विचार करू नकोस. पोलीस कंप्लेंट करायची ना तुम्हाला?
जा, आत्ताच्या आत्ता जाऊन करा, कारण सावीनं काहीही केलेलं नाहीये. ती हे असलं काही करूच शकत नाही यावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे तुम्ही जरी पोलिसांकडे गेलात ना तरी काही फरक पडणार नाहीये. नाही, ऍक्च्युली मीच एक काम करतो, मीच जातो पोलिसांकडे. नाही म्हणजे नेमकं खरं काय आहे ते मला सुद्धा कळेल. अरे दादा, मी त्या सावीला उचकवायला पोलिसांचा विषय काढला. आणि ह्यो जर खरंच पोलिसात गेला का नाही तर फुकटायचं भांड फुटायचं. सावी, बरं वाटतंय ना ग केतन? हा. अरे सकाळपासून बरी होती किती, अचानक अशी चक्कर आली म्हणजे काय रे? अगं नाही नाही, तसं काय नाही. अगं ते सकाळपासून उन्हात काम करायला गेले की नाही, त्यामुळे चक्कर आली असेल, बाकी काय नाही. बर ठीक आहे. पाणी. पाणी? थांब थांब, मी तुझ्यासाठी लिंबू पाणी करून आणते. हा दीपे, तुला कुठं काय लागलेलं नाही ना ग? ते जाऊ दे, कसं वाटतंय तुला आता? राहू दे राहू दे राहू दे, तू तू झोप, विश्रांती घे. मी बाहेर थांबतो, काय लागलं तर मला लगेच हाकणार. हा, अहो, तुम्ही माझ्याजवळ बसा की. मला असं की त्याला सोडून जाऊ नका. तुम्ही गेलास आणि मीच वर गेले तर? ते दीपे काय पण काय बोलायला लागलेस? नाही हो, मला लईच भीती वाटायला लागल्या. लई दिवस झालं मला असं गरगरल्यासारखं होतंय. खरं तुम्हाला टेन्शन नको म्हणून मी काहीच सांगितलं नाही. मला असं वाटतंय मला लई मोठा आजार झाला. दीपे, तू उगाच जास्त विचार करायला लागलास. अगं उन्हाचे दिवस आहेत, बॉडी डिहायड्रेट झाली असेल. तू एक काम कर, तू जास्त पाणी पी, काही होणार नाही तुला. अहो तसं नाही हो, उन्हामुळे येणारी चक्कर आणि आजारपणामुळे येणारी चक्कर यातला फरक कळतोय मला. मला असं वाटतंय माझ्या डोक्यात लय मोठा आजार झालाय. माझं मन मला सांगते आणि आपलं मन असं शेवटच्या दिवसात आपल्याला इशारे देत असते. दीपे तू, अहो डॉक्टर जर म्हटले तर माझ्याकडे लय कमी दिवस आहेत आणि आजारपणाच्या या सगळ्या उपचाराला लय खर्च येणार आहे. तर आपण काय करणार हो? अहो आपल्याकडे तर पोटी कवडी पण नाही. दीपे तू उगाच जास्त विचार करायला लागल्यास, माझा ऐक तरी. मी काय म्हणते, ते भाऊ काय ग? ऐक, हळू 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 हळू. अहो आपल्याकडे फक्त भाऊंच्या जमिनीच आहेत. माझ्या उपचारासाठी तुम्ही त्या जमिनी विकशाला ना? दीपे तुला काही एक झालेलं नाहीये, धडधाकट आहेस. उगाच एवढ्या गोष्टीचं एवढं करायची काही एक गरज नाहीये. मी राहिला प्रश्न तुझ्या आजारपणाचा, जर दुर्दैवानं तुला काही झालंच की नाही तर मी स्वतः कष्ट करून पैसा उभा करीन आणि तुला त्या आजारातनं बाहेर काढीन. पण भाऊंच्या जमिनी विकायचा प्रश्नच येत नाही. आराम करा जरा, उशीर नीट. काय माणूस आहे हो? बायको स्वतःच्या तोंडानं सांगायला लागल्या मी मरणाच्या दारात उभी आहे म्हणून, आणि नुसतं मोठं 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 बोलून निघून गेला. करायच्या नावानं बोंबा बोंब.
सावी काय झालं? कोणाचं पार्सल होतं, घेतलंस काय? नाही नाही घेतलं. का? ते माझं नव्हतं पार्सल, म्हणजे आपल्या घरातलं कोणाचंच नव्हतं. चुकून ह्या ॲड्रेसवर आलं होतं म्हणून नाही घेतलं. अच्छा. ठीक आहे, मी येते आता. हो लो, येते काय येते? म्हणजे आजचा दिवस एकत्र घालवायचं ठरलंय ना आपलं. सगळा प्लॅन केलाय मी तसा. धैर्य, सॉरी पण आज नको. ते ना, मला एवीचं काम आज लवकरात लवकर संपवायचंय म्हणून. हा येते मी. बरं ठीक आहे, मग मी पण येतो. नाही नको, तुम्ही नको, मी जाते की एकटी. सावी, मी केलेला सगळा प्लॅन कॅन्सल झालाय, ठीक आहे, पण कामात तर मदत करूच शकतो ना मी. 5 मिनिटं मी हे काढतो आणि येतो लगेच. धैर्य, ऐका ना प्लीज, मी सांगते ना तुम्हाला, मी जाते एकटी, तुम्ही नका येऊ. हा प्लीज. नक्की नको येऊ मी? हा मी जाईन एकटी, जाईन. काहीतरी गडबड आहे नक्कीच. ही सावी सगळ्यांपासनं काहीतरी लपवते. सावी, कसल्या टेन्शन मध्ये आहेस तू, जे तू मलाही सांगू शकत नाहीस? हा हॅलो मॅडम. हॅलो नाना, मी काय सांगते ते जरा नीट ऐका. या सावीला काय झालंय नक्की? मला ना काही कळतच नाही. अशी का वागते? सारखी आपली माझ्याकडे ना संशय नजरेने बघत असते. मला वाटते तिच्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे. मला एक सांगा, तिला सूर्यप्रभा हॉस्पिटलमध्ये नक्की काही सापडलेलं नाहीये ना? नाही नाही, काय सापडलेलं नाहीये. तिथं कुठलाही पुरावा राहणार नाही याची जातीनिशी काळजी घेतली गेली. आणि हो, त्या पेशंटचं काय झालं? काही माहिती मिळाली का त्याची? आणि तो कोण, तो ॲम्ब्युलन्सवाला, तो भेटला की नाही? मी तिथंच आलोय, अजून सापडलेलं नाहीये. पण तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. माझं टेन्शन न घेणंच तुमच्यासाठी हिताचं, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे जे काही करताय ते पटपट करा. एक झालं की दुसरं टेन्शन आहेच. अवंती वहिनींनी सांगितलेला हाच पत्ता आहे. सावे, पप्पांना हुडकून काढायचं असेल ना तर इरावर तुला लक्ष ठेवत राहायला पाहिजे.
सावीचं नेमकं चाललंय तरी काय? तिच्या पप्पांबद्दल तिच्या मनात काळजी तर कायमच होती, पण कालपासून असं काय झालंय की तिला एवढी जास्त काळजी वाटते त्यांची. नाही, नको, कॉल नको करायला. उगाच कामात असायची, डिस्टर्ब होईल तिला, कदरायची. कदरू दे कदरली तर. मला पण तर काळजी वाटते ना. तिला जर एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल तर ते मला कळायलाच पाहिजे.